शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना लक्ष केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना कोणीच हलक्यात घेत नाही, ते हलकेच आहेत अशी टीका सुद्धा केलेली. आपल्यासोबत मनीषाताई कायंदे आहेत, विधान परिषदेचे आमदार. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, संजय राऊत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका करतायत, काय म्हणाल? मुळात म्हणजे संजय राऊत हे खासदार कसे झाले, या सगळ्या आमदारांनीच त्यांना मतदान केलं, त्यामुळे ते खासदार झाले. आणि त्या दिवशी नंतर काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी ते म्हणतात ना की मी ऑपरेशन डॉक्टर नाही आहे तरी मी ऑपरेशन अनेक केलेले आहेत, ते त्यानेच प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं आहे 2022मध्ये. आणि संजय राऊत हे जे बोलतात ते कोणीही हल्ली ऐकत नाही, कारण ते तथ्यहीन बोलत असतात आणि हलक्यात घेत नाही. संजय राऊत स्वतः बोलण्यापलीकडे त्यांच्याकडे आहे काय? आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हलकेच आहेत. एकनाथ शिंदेने त्यांचं वजन एकत्र शिवसेनेत पण दाखवलं आणि आता सरकारमध्ये सुद्धा दाखवलं आहे. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी छाप या महाराष्ट्रावर पाडली आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. आणि याचीच पोटदुखी या सगळ्या लोकांना आहे, संजय राऊत यांचा. आणि त्यांना जसं शिंदेसाहेब म्हणतात ना की यांची पोटदुखी आहे आणि यांच्या पोटदुखीवरचे इलाज एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. ते म्हणतात की शिवसेनेत आल्यामुळेच एकनाथ शिंदे यांचं वजन वाढलं. ते पहिल्यापासून शिवसेनेतच होते का इतर पक्षातून आले का? एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत आणि ते कुठल्या इतर पक्षात नव्हते. त्यामुळे इकडे आल्यामुळे म्हणजे काय, ते इथेच होते, इथेच आहेत आणि आता पक्ष ते चालवत आहेत. नक्की. सुरेश धस यांच्याबद्दल आता बऱ्याच चर्चा रंगू लागलेल्या आहेत, कसं पाहता याकडे? कारण आता त्यांच्यावर देखील टीका होऊ लागलेली आहे आणि सुरेश धस हे सरकारमध्ये असताना देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा का होत नाही असा सवाल सुद्धा विचारला जातोय. बघा, याचं उत्तर केवळ एकच व्यक्ती देऊ शकतात, ते म्हणजे अजितदादा पवार आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी जे मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांच्याचकडनं मिळू शकतं. आज आपण पाहिलं की परळी बीडमध्ये त्या ठिकाणी सुरेश धस गेले होते देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. एकीकडे ते बाजू घेत असताना दुसरीकडे पक्षामध्येच महायुतीमध्येच कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आणि संघर्ष पेटलेला दिसतोय. मला असं वाटतं मूळ जी दुःखद आणि क्लेशदायक घटना जी त्यांचा मृत्यू झाला संतोष देशमुख यांचा, आणि त्यानंतर खरं तो तपास महत्त्वाचा आहे. त्या आरोपींना शिक्षा होणं आणि त्या कुटुंबासोबत न्याय होणं हे महत्त्वाचं आहे. परंतु आता विषय भरकटत आहेत. मला असं वाटतं की आपण जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि जे कोणी त्याच्यात होते या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. नक्कीच. नितेश राणे यांचं एक वक्तव्य सध्या बरंच गाजतंय, चर्चेमध्ये आहे आणि निधी वाटपासंदर्भातलं हे वक्तव्य आहे. उबाटा आणि मवियाच्या गावांना निधी नाही, बसा बोंबलत अशा आशयाचं हे वक्तव्य आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्टे घाला आपले आणि गाडीमध्ये बसवा अशा आशयाचं सुद्धा विधान आहे. कसं पाहता? आता नितेश राणे हे त्यांनी विधान केलेलं आहे, मी त्याच्यावर काही वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांनी कुठल्या संदर्भात आणि कुठे आणि कुठल्या आधार म्हणजे कुठल्या विषयाला धरून त्यांनी हे बोलले मला माहिती नाही. त्यांचं वक्तव्य, ते मंत्री आहेत, ते कुठे गेले असतील, बोलले असतील, काहीतरी जो संदर्भ असेल त्या संदर्भाला धरून ते बोलले असतील. एक शेवटचा प्रश्न, कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याला एकनाथ शिंदे जाणार अशी माहिती आहे, त्याची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? 24 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे जाणार आहेत, त्याची तयारी सुरू आहे. अर्थातच त्या तयारीविषयी मी अधिक काही सांगू शकत नाही, परंतु निश्चितच ते या कुंभमेळ्याला जाणार आहेत. नक्कीच. ताई, काही आमदार तुमच्या देखील संपर्कात आहेत का? कारण बरीच चर्चा रंगते की तुमचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या. आता ही अफवा कोणी पसरवली मला माहिती नाही, याच्यात काहीही तथ्य नाही आहे. आणि कोण कशाला जाईल म्हणजे प्रश्नच येत नाही. आता माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्यासोबतचे आलेले आमदार या सगळ्यांना मी निवडून आणेन आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केलेला आहे. त्यामुळे आता ही अफवा बहुतेक संजय राऊत यांनी किंवा त्यांच्या कोणतरी समर्थकांनी पसरवली असेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.